नमस्कार मित्रांनो, आनंदी पाटीलच्या करी अँड राईस चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी एक खास स्टार्टर बनवणार आहे, ते म्हणजे चिकन लॉलीपॉप. पार्ट 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची डिश म्हणजे खूप खास आहे आणि माझ्या काही जुन्या आठवणी त्याशी जोडलेल्या आहेत. साधारण 2000 साली मुंबई सेंट्रलच्या हॉटेल साहिलमध्ये मी पहिल्यांदा चिकन डिंग्स खाल्ल्या होत्या. चिकन डिंग्स म्हणजे तंदुरी चिकन लॉलीपॉप, आणि त्याची चव एवढी अप्रतिम होती की मी या डिशच्या प्रेमात पडलो. तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा केव्हा ही चव मला आठवते, माझ्या तोंडाला पाणी सुटतं. तर तीच हॉटेल साहिलची चव आज आपण आपल्या घरी बनवणार आहे. आपण तंदुरी चिकनच्या झणझणीत मसाल्यामध्ये हे लॉलीपॉप मॅरिनेट करणार आहोत. ही डिश अधिक पौष्टिक बनवण्याकरता आपण त्याला तेलात फ्राय करायच्या ऐवजी आपण त्याला ओव्हनमध्ये परफेक्ट रोस्ट करणार आहोत. त्यामुळे त्याला लॉलीपॉपला बाहेरून एक पातळ क्रिस्पी लेअर येईल, आतून एकदम ज्युसी सॉफ्ट होणार आणि त्याला एक स्मोकी फ्लेवर पण येईल. मित्रांनो, तुम्ही ही एकदा डिश बनवाल तर परत परत ही डिश बनवाल याची गॅरंटी. ही डिश एवढी सॉफ्ट होते, हे लॉलीपॉप एवढे सॉफ्ट होतात की तुम्हाला दातांनी चावायची पण गरज नाहीये, तोंडात टाकल्या विरघळतात. तर चला चिकन डिंग्सची रेसिपी बघूया. तर मित्रांनो, आपल्या चिकन डिंग्सचं मॅरिनेशन मी चालू करतोय आता. तर सगळ्यात पहिले 1 टेबल स्पून याच्यामध्ये मी राईचं तेल घालणार आहे. आता ह्या राईच्या तेलामध्ये मी एक एक गोष्टी टाकायला सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिले याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा तांबडं तिखट, पण ही काश्मीरी मिरची आहे, आपण याला 2 टेबल स्पून टाकूया. याच्यामध्ये मी जिरा पावडर घालणार आहे, एक स्पून गरम मसाला घालणार आहे आणि साधारण 1.5 चमचा धणा पावडर. हे बघाली धणे असे फुल बारीक केलेली पावडर नाहीये. अर्ध लिंबू मी पिळून घालणार आहे. याच्यामध्ये मी 4 चमचे आलं लसूण पेस्ट घेतोय. आणि मी याला आता मिक्स करणार आहे हाताने. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण. हे बघा, हे आपण 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे, पण आपण याच्यामध्ये सगळं 200 ग्रॅम दही नाही घालणार आहे. एक साधारण म्हणजे 1 किलो लॉलीपॉप आहेत. 1 किलो लॉलीपॉप साठी एक साधारण अंदाजे मी तुम्हाला सांगतो. पहिले 1 टेबल स्पून टाकून बघतोय. ओके, हे बघा, मी 100 ग्रॅम दही साधारण टाकलेलं आहे आणि आपण आता ह्याला मिक्स करणार आहोत. दह्याची चांगली मसाज करून घ्यायची आहे त्या मसाल्यामध्ये. आणि मग आपण हे बघा, याच्यामध्ये साधारण 1 चमचा कसुरी मेथी घालतोय मी. आणि ही मेथी आता मी मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये. हे आपलं मॅरिनेशन तयार झालेलं आहे. फक्त जरा साधारण टेस्ट करून बघू आपण, मीठ बरोबर आहे की नाही. येस, परफेक्ट. तर आता आपण याच्यामध्ये चिकन लॉलीपॉप मिक्स करणार आहोत. हे बघा, आपण हे 1 किलो लॉलीपॉप आणलेले आहेत आणि त्याला धुवून घेतलेले आहेत. हे बघा, या लॉलीपॉपला आपण डिबोन केले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा एक लॉलीपॉप आहे. त्या लॉलीपॉपला आपण डिबोन करून त्याला असं उलटं खेचून घेतलेलं आहे. त्या लॉलीपॉपचा दुसरा पार्ट जो आहे तो इथे आहे. हे बघा, हे असे लॉलीपॉप उलटे करून घ्यायचे आणि आपण आता हे 1 किलो लॉलीपॉप आपण मॅरिनेट करणार आहे या बॅटरमध्ये. बघा, हा मसाला जो आहे तो याच्यामध्ये चांगला आत बाहेर असा मॅरिनेट करून घ्यायचा आहे. लॉलीपॉपच्या आतल्या पार्टला पण हा मसाला लागला पाहिजे आणि बाहेर पण. आणि हे साधारण डिपेंड्स, मिनिमम 2 तास, मॅक्सिमम तुम्ही ओव्हरनाईट जरी ठेवलं तरी चालणार आहे. इथे अजून एक इन्ग्रेडियंट टाकणार आहे, ते म्हणजे ग्रेटेड चीज आहे. हे ग्रेटेड चीज याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि मग हे साधारण
8 ते 10 तासाकरता मी मॅरिनेशन करायला ठेवणार आहे. हे बघा, हे सगळं लॉलीपॉप मॅरिनेट झालेलं आहे माझ्याकडे. आणि हे मी चीज त्याला लावल्यामुळे त्याला एक बॉडी येते. आणि ज्यावेळेस आपण ह्या डिंक्सला रोस्ट करणार आहोत त्यावेळेस ते चीज त्याला चिटकून त्याला बाकीच्या मसाल्याला पण ते बाकीचा मसाला पण त्याला चिटकून राहणार आहे. त्या चीजमुळे ते चीज मेल्ट होईल आणि बाकीचा मसाला चिटकून राहील आणि एक वेगळी टेस्ट या मॅरिनेशनला येते याच्यामध्ये आपण चीज घातल्यामुळे. तर असं आपलं मॅरिनेशन तयार आहे चिकन डिंक्सचं. आणि मिनिमम 2 तास, मॅक्सिमम 24 तास तुम्ही ओव्हरनाईट मॅरिनेट करून ठेवू शकता त्याला. तुम्ही जेवढे जास्त वेळ मॅरिनेट कराल तेवढे टेस्टी लॉलीपॉप बनतील. 24 hours later. आपल्या चिकन डिंक्सला मॅरिनेशन झालेलं आहे. मी हे मॅरिनेशन 24 अवर्स ठेवलं होतं. त्यामुळे तुम्ही जर बघाल तर एकदम आतपर्यंत मसाला घुसलेला आहे. इथे कुठलाही पार्ट काढून घ्या तुम्ही, इथे तुम्हाला मसाला एकदम चांगलाच आतमध्ये घुसलेला दिसेल. आपण या चिकन डिंक्सला आता बेक करणार आहोत. त्यासाठी आपण अवनला प्री हीट केलेलं आहे 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर एक 10 मिनिटाकरता. तुम्हाला दाखवतो मी आमचा जुना अवन. हा बघा, आमचा विंटेज अवन आहे. इथे लक्ष द्या. आता ह्याला आपण प्री हीट केलेलं आहे. मी आता ह्याच्यावरचं झाकण काढतो. हे बघा, हा माझा प्री हीट अवन आहे, गरम आहे एकदम. याला मी आता मस्तपैकी गरम केलेलं आहे 200 डिग्री सेंटीग्रेडवर. हे बघा, हे माझं हे भांडं आहे. या भांड्याला मी आता तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता डिंक्स ठेवणार आहे. जे डिंक्सला पाणी सुटेल ते सगळं पाणी खाली जाईल इकडे. हे बघा, या डिंक्सला उलटा करून घेतलेलं आहे. हे डिंक्स इथे मी लावून घेतोय आता. प्रत्येक डिंक्स मला असेच उलटे करून घ्यायचे. हे बघा, ही अशी उलटी करून इथे ठेवून देतोय मी. असे लाईनीमध्ये मी 10-15 डिंक्स लावून घेणार आहे. हे बघा, आपण हे लॉलीपॉप आता या ट्रेमध्ये लावलेले आहेत, अरेंज केलेले आहेत. आता आपण याला अवनमध्ये ठेवणार आहोत 200 डिग्रीजसाठी. आपण हे साधारण 20 ते 25 मिनिटं लागतील याला शिजायला. तर आपण एक साधारण 15 मिनिटं झाले की आपण त्याला ऑइलिंग करणार आहोत आणि मग परत त्याला उरलेले टाइम ठेवणार आहोत. आपण हे ट्रे अरेंज केलेला आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवतोय आणि याचं बटन ऑन केलंय मी आता. अवन स्टार्ट झालेला आहे. हा खूप जुना अवन आहे आणि तो काय असं गोल गोल फिरत नाही नवीन अवन सारखा. पण ह्याच्यामध्ये बनलेला कुठले पण तंदुरी आयटम आहेत ते खूप सुंदरच होतात. आपले लॉलीपॉप शिजेपर्यंत आपण जरा सॅलड बनवायला घेऊया. आता आपण सगळ्यात पहिले कांदा कापून घेतोय. स्लाइस करणार आहे आपण कांदा आणि एक मिरची बारीक कापून घेणार आहोत. जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापा. हे बघा, आपण कांदा मोकळा करून घेतला होता. त्याच्यामध्ये ते कापलेली ग्रीन चिली आपण टाकणार आहोत. थोडीशी कोथिंबीर, एक साधारण 1/4 पाव टोमॅटो कापून घेणार आहे आपण बारीक. ते पण मिक्स करणार आहोत. त्याच्यात मीठ घालणार आहे चवीनुसार. लाल मसाला घालणार आहोत आपण. आपण याच्यामध्ये आता थोडासा चाट मसाला घालून घेणार आहोत आणि दही घालणार आहोत आपण त्यामध्ये. साधारण 2 चमचे दही घालूया आपण याच्यामध्ये आणि आपण मिक्स करून घेऊया हे आता. ओके, आपलं सॅलड तयार आहे आता.
आपल्या लॉलीपॉपला आता 15 मिनिटं झालेली आहेत बेक करून. तर बघूया आता काय झालंय त्यांचं. हे बघा, तुम्हाला तर दिसते साधारण ते ऑलमोस्ट 60% प्लस शिजलेले आहेत. आता ह्या पॉईंटला तुम्ही बघाल तर त्याला पाणी पण सुटलेलं आहे. तर मी त्याला ग्रीसिंग करून घेणार आहे, त्याला ऑइल लावणार आहे थोडंसं, जेणेकरून त्याचा जो मॉइश्चर आहे ते लॉलीपॉपमध्ये राहील आणि ते लॉलीपॉप सॉफ्ट राहतील. तर बघूया आपण आता कसं करायचं ते. मी आता झाकण काढतोय याचं. हे बघा, या सगळ्याला मी आता ग्रीसिंग करून घेतोय. आपल्याला मेक शुअर करायचं आहे की ते लॉलीपॉप सॉफ्ट राहिले पाहिजेत, म्हणून आपण हे त्याला तेल ग्रीस करतोय त्याच्यावर. तुम्हाला जर तूप हवं तर तुम्ही तुपाचा पण लेअर लावू शकतात, तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं आहे. पण आय पर्सनली प्रिफर की याला तेल लावायचं. याचा ॲरोमा खूप जबरदस्त सुटलेला आहे या लॉलीपॉपचा, म्हणजे चिकन डिंग्स म्हणूया आपण याला, कारण याला टेक्निकल टर्म चिकन डिंग्स असं म्हटलं जातं. आणि अजून एक साधारण 10 मिनटं मी याला ठेवणार आहे. 10 मिनिटात माझे डिंग्स तयार होतील खाण्याकरता, आणि मग आपण त्याला प्लेट करूया. तर अजून 10 मिनिटासाठी मी यांना ठेवतोय. 10 minutes later. हे बघा, आपले लॉलीपॉप तयार झाले. तिथे वर तुम्ही बघाल तर इथे शेड आलेला आहे. मी आता याचं झाकण उघडणार आहे. तुम्ही बघाल, बघा कसे ज्युसी सगळे झालेले आहेत, शायनी आणि ज्युसी हे लॉलीपॉप. मी आता या लॉलीपॉपला प्लेट करतो आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपण हे प्लेटिंग करतो याला. पहिले याच्यात सॅलेड टाकूया थोडंसं. हे बघा, आपले लॉलीपॉप प्लेट झालेले आहेत. तर आपले हे चिकन डिंग्स तयार झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही बघाल हे कसे दिसत आहेत ते, एकदम ज्युसी अँड सॉफ्ट फ्रॉम इनसाइड. तर मी तुम्हाला एखादा एक पीस इथे उचलून दाखवतोय. बघा, तुम्हाला साधारण लक्षात येईल. हे बघा, दात फक्त एकदम टेंडर विथ द सॅलड सुपर्ब. मित्रांनो, नक्की ट्राय करून बघा. हे वेगळी टाईपची रेसिपी आहे ही लॉलीपॉपची, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे खूप 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 सॉफ्ट होतात. वरनं पण सॉफ्ट आहेत, आतून पण सॉफ्ट आहेत. तुम्ही बघाल तर नुसतं दात पण लावायची गरज नाही.